नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आहे नवरात्रातला पहिला दिवस. आज घटस्थापना झाली आहे आणि ठिकठिकाणी नवरात्र साजरं व्हायला लागले. हे 9 दिवस आपण आदी शक्तीची आराधना करतो आणि म्हणूनच आपल्या या खास कार्यक्रमातल्या या खास भागांमध्ये आपण हे पुढचे काही दिवस पिटुकल्या मुलींना भेटणार आहोत. आज आपण आलो आहोत डोंबिवली पूर्व मधल्या आदित्य स्मृती या बिल्डिंग मध्ये, जिथे आपण भेटणार आहोत माने कुटुंबियांना आणि छोटूशा अभिज्ञाला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. कसं करतो ड्रॅगर, कसं करतो? बापरे, मी घाबरले. आणि एलिफंट, आणि एलिफंट एलिफंट कसं करतो? आणि माऊ, एलिफंट असतो. माऊ कशा करतो? माऊ 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 कशी बोलते? कसं काढते आवाज? कसं कसं करते? माई म्हणते तुझी भाऊ. आणि अजून आणि अभिज्ञा कसं खोटं खोटं हसते? ही अभिज्ञा. आणि आता आपण जाणून घेऊया हे सगळे तिचे कोड. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी अभिज्ञाची मम्मी, ती मला मम्मा बोलवते, नेहा माने. ओके. मी अभिज्ञाचा वडील अभिषेक माने. मी अभिज्ञाची आजी छाया माडेकर. ओके. मी अभिज्ञाची आऊ अनिता माने. ओके. मी अभिज्ञाची पणजी आणि विमल शेलार. ओके. मी सिमरन आणि मी अभिज्ञाची अतू. आतू. ओके. मी अविनाश माने, अभिज्ञाचे आजोबा. मी अभिज्ञाचे नाना विलास माडेकर. सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया अभिज्ञाच्या आई बाबांशी. पहिला प्रश्न, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. ऍक्च्युली अरेंजच झालं, पण मग आम्ही दोघांनी पहिलंच सिलेक्ट केलं आणि त्यामुळे एका वर्षाने लग्न झालं. पण सगळ्यांना हेच वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह अरेंज असं मॅरेज आहे यांचं. त्याला काय म्हणतात नक्की? बरं. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी अभिज्ञाचा जन्म झाला? आफ्टर 2 years. आफ्टर 2 years. प्लॅन केलं होतं असं काही? हा, म्हणजे फर्स्ट 2 years नाही करा, म्हणजे वी वॉन्टेड टू एन्जॉय अँड देन आफ्टर 2 years विल प्लॅन. असं फिरला बिरला? हो हो, भरपूर खूप फिरवलं मला यांनी. ग्रेट. आणि कसं कळलं गुड न्यूज बद्दल? कसं सांगितलं सगळ्यांना? सांगितलं तेच की असं आहे करून आणि नाना नानी होणार आहे, आजी आजोबा होणार आहात तुम्ही. मग ते एकदम खुश, सगळे पळत आले आमच्याकडे. कारण तेव्हा आम्ही दोघंच होतो घरी, त्यामुळे मग सगळे भेटायला आले. ओके. ओके. आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? ॲक्च्युली आम्ही असं एक्सपेक्ट तर काही केलं नव्हतं, काही प्लॅन पण केला नव्हता. त्या हिशोबाने आम्ही त्याच्या आधी पण जाऊन बाहेर मस्त फिरून वगैरे सगळे आलेलो. घरी एकटे होतो. म्हटलं चला विल हॅव फूड अँड विल स्लीप ऑफ. तर त्याच्यामध्ये हिने सांगितलेलं की मध्ये किट वगैरे घेऊन या. तर त्या हिशोबाने चेकिंग वगैरे झालं आणि हिने येऊन मला सांगितलं. इट वॉज लाईक सो टची मोमेंट. एक डोळ्यामध्ये लिटरली खरं पाणी आलेलं. ओके. आणि नाव फारच इंटरेस्टिंग आहे अभिज्ञाचं. ते कोणी ठेवलं? ते आवनी ठेवलंय. आवनी ठेवलंय. काय स्वप्न पाहिलेत अभिज्ञासाठी? पुढे तिने काय करावं असं वाटतं? ॲज पर माय एक्सपिरियन्स मला वाटतं की तिने एंटरप्रेनर बनावं. तिला जे काही ज्याच्यात आवड असेल त्याचं पुढे तिने स्वतः काहीतरी करावं त्याच्यावर. नोकरी करू नये. हा, नोकरी नाही, बिझनेस करावं. कारण नोकरीमध्ये मी बघितलंय, बिंग अन MBA, ते खूप यू हॅव टू वर्क बिलो समवन. तर स्वतःचं काय करायचं असेल तर नाही करता येत. जो समोरचा बोलेल तेवढंच करावं लागतं. म्हणून मग स्वतःचं असल्यावर काही करू शकतो. वी आर द बॉस. त्यामुळे मला वाटतं की तिने ते करावं. अभिज्ञा द बॉस. तुम्हाला काय वाटतं? मला तर आता वाटतं की तिने अकाउंटिंग किंवा CA या क्षेत्रामध्ये जावं. आता काही झटपट प्रश्न, याची झटपट उत्तरं द्यायची आहेत. बाळ अचानक रडायला लागलं, म्हणजे अभिज्ञा रडायला लागली, तर तुम्ही शांत करण्यासाठी काय करता? सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. मी तिला शांत करण्यासाठी तिला ऍक्च्युली एका जागेवर थांबलेलं आवडत नाही आणि बसलेलं आवडत नाही. तिला उचलायचं आणि घरभर फिरायचं. काय काय तिचे खेळणे ती सगळी दाखवायची, त्यांच्यासोबत एक स्टोरी करायची. नाहीतर तिला अॅनिमल्स खूप, म्हणजे तिला अॅनिमल्स इतके आवडतात की जरा अॅनिमल्स काय सांगितलं तर मग ती गप्प राहते. ते पाहिलंच आम्ही. तेवढं एक आहे, म्हणजे मी तरी ते करते. ओके. आणि बाबा? मी ते इझी वे मोस्टली
अडॉप्ट करतो. तिला इथं टी व्ही दाखवतो किंवा मोबाईल दाखवतो. इट्स लाईक थोडी शांत राहते. अभिज्ञा रात्री अचानक उठली तर जागा राहायची जबाबदारी कोणाची असते? याची का हो? अभिज्ञाला आता सॅटर्डे नाईटला उठव म्हणजे मग लगेच सांगते उद्या सुट्टी येतात का जाग तिच्या बरोबर. ऍक्च्युली ही ऑल्सो कॅनॉट हेल्प आउट बिकॉज काय होतं ती हिंच्याकडे जातच नाही. तिला मम्माच पाहिजे असते. रडली रात्री की तिला पण त्याची मम्मा सवय नाही म्हणून ना कधीतरी सुरुवात केली नाही. पाहिजे. त्यांनी खूप ट्राय केलंय. ते घेतात दरवेळीस पण तिचं कसं आहे की मम्माच पाहिजे. मग काय करणार ते तरी. ओके. सो आता थोडस प्रेग्नन्सी बद्दल बोलूया परत. डोहाळे लागले होते का? कसले लागले होते? डोहाळे म्हणजे मला ऍक्च्युली मी कधीच एवढं डिमांडिंग नव्हती. यू कॅन आस्क हिम. पण फक्त एवढंच की एकदा पाणीपुरीची मला खूपच जास्त इच्छा झाली होती की ह्यांना सांगितलेलं कुठूनही घराजवळ तुम्ही शोधा, मला चांगली एकदम चटपटी पाहिजे, एकदम म्हणजे अशी फिकी पण नको. मग ह्यांनी शोधलं, गाडीमध्ये जाऊन फिरले आणि मग मला घेऊन गेले. मग ते खाल्ल्यानंतर मला तृप्त झाली मी. ओके. आणि अजून काय काय सल्ले दिले कोणी? काय झालं होतं प्रेग्नन्सी मध्ये? सल्ले तर भरपूर मिळाले. सगळे मोठे. न आवडलेला एखादा सल्ला होता का? भरपूर पुस्तक वाच. लहान बाळांवरती. हो. आणि गर्भसंस्कार वगैरे. गर्भसंस्कार आम्ही गर्भसंस्कारचं केलंय. एक तासाचं ते काय 2-3 तासाचं होतं. एक दिवस होतं तर तेवढं ते त्यांनी सांगितलेलं. 9 काय महिन्यात 1 दिवस गर्भसंस्कार केले. त्यात अभिज्ञा सगळं शिकली. नाही म्हणजे तो सेशन आम्ही 1 तासाचा केला. अजून असं काही तुम्ही गप्पा मारायचात का तिच्याशी पोटात असताना आणि आता त्या गोष्टींना ती रिस्पॉन्ड करते? हो. मी दिवसात काय पण जे काय करायची, काय माझ्यासोबत घडलं, मी काय खाल्लं, मला काय आवडत नाहीये, हे सगळं त्याच्यासोबत गप्पा मारायची मी. बरं. अरे वा. आणि बाबा काय गप्पा मारायचे? आम्ही जो प्रोग्राम अटेंड केलेला त्याच्यामध्ये असंच सांगितलेलं की जेव्हा मूल आहे पोटामध्ये तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट बनवा. यू नीड टू स्पीक. म्हणजे तुम्ही जितकं जास्त बोलाल तितकं जास्त ते रिस्पॉन्ड करेल त्या गोष्टीला. आणि याचा आम्हाला एक्झाम्पल तेव्हा भेटलं जेव्हा बेबीची डिलिव्हरी जेव्हा झाली आणि तिला माझ्या हातात दिलेलं फर्स्ट टाइम जेव्हा ती ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली तर ती रडत होती. आणि तिच्याबरोबर मी जे गोष्टी म्हणजे स्टार्टिंगला जे बोलत होतो गर्भसंस्कारच्या वेळेस त्या गोष्टी मी बोललो आणि ती शांत झाली त्यावेळेस. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड ऑब्झर्वेशन. अरे वा. आपण अभिज्ञाच्या नावाचा एक मस्त उखाणा ऐकूया. नवरात्रीतल्या 9 दिवसातील पहिल्या दिवसाची साथ अभिज्ञाचं नाव घेते स्पर्श वाचल्याच्या प्रोग्रामात. वा वा वा. आज आपण नवरात्रातला हा खास भाग साजरा करतोय छोटूशा अभिज्ञाच्या घरी. आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्यासमोर बसल्या आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूया. दोन्ही आज्यांना पहिला प्रश्न असा आहे की गुड न्यूज ऐकल्यावर कसं वाटलं? आजी. खूप आनंद झाला कारण आम्ही डोंबिवलीला होतो आणि ते दहिसरला होते आणि त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं अरे वा. त्याच्या आधी आम्ही अलिबागला फिरायला गेलो होतो आणि खूप मस्ती केली बीचवर वगैरे. म्हणजे तिने सर्व स्पोर्ट्स गेम खेळले वगैरे. आणि त्याच्यानंतर ही म्हटलं अरे बापरे काय डेंजर. माहित असतं तर म्हटलं काहीच करता आलं नसतं. पण पूर्ण तिने एन्जॉय केलं आणि नंतर ही न्यूज कळली. मग आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो आणि 8:30-9 पर्यंत दहिसरला पोहोचलो. सर्व खाऊ वगैरे घेऊन खूप मजा वाटली. खूप बरं वाटलं. तुम्हाला कसं सांगितलं? जेव्हा यांना समजलं तेव्हा मला लगेच तिने फोन केला माझ्या लेकीने की मम्मी अशी गुड न्यूज आहे. मी काय गुड न्यूज. मी पण एकदम एक्साइट होते. पण त्या अगं तू आजी होणार. पण मी एकदम खुश झाले. अरे वा आजी होणार. पहिलीच नात म्हणजे पहिलीच नात आहे ना त्याची पहिली न्यूज. हां पहिलं नात. पहिली न्यूज असं खूप म्हणजे खुश झाली. ग्रेट. आणि कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? काय लाड केले सुनबाईचे? तिला जे जे हवं होतं ते सर्व आणून द्यायचे. तिचे पप्पा म्हणजे सासरे सगळे जे पाहिजे ते तिला आणून देत होते. ओके. रोज म्हणजे ती काय सांगायची पप्पा आज मला हे खायचं आणून दिलं. आज मला हे नाही खायचं तिखट नको मम्मी. मग नाही तिखट नाही. मग काहीतरी व्हरायटीज करायच्या कारण तिला 2-2 तासाने खायला द्यायचं असायचं. काही नवीन काहीतरी बनवायचं द्यायचं. असं सगळं दिवस असेच चालले होते माझे. आईकडे काय फरमाईशी होत्या का? काही नाही. रवा लाडू गोड खायला असं वाटायचं तिला जास्त. रवा लाडू फरमाईश होती. मी नेले बनवून. कसं वाटलं पहिल्यांदा आपल्याला? खूप मस्त वाटलं. आणि मेन म्हणजे कसं मला मुलगी नाही आणि मला मुलीची खूप हौस. त्याच्यामुळे मुलगी झाली तर मला इतका आनंद झाला ना की सगळ्या माझ्या मैत्रिणी पण मला म्हणायला लागल्या की अरे तुला खूप हौस होती मुलीची आता आणि मुलगीच झाली आता कर तिचे लाड भरपूर. म्हटलं हो. काय लाड करतात तिचे? खूप जे हवं ते आणून देतात. आजोबा तर एवढे लाड करतात ना की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती आजोबांच्याच अंगावर असते. बर. आणि आजी पहिल्यांदा नातीला हातात घेतल्यावर पहिलं नातवंड आजी झाल्याचं फिलिंग कसं होतं? नाही तर छान वाटलं. एकदम खुश होते. खूप खुश होते. आणि आजोबा?
काय सांगाल नातीबद्दल? नातीबद्दल काय सांगू आणि काय नको असं झालेलं आहे मला. कारण नात म्हणजे माझी अगदी अगदी जेव्हा शकंठ जसे असते ना तशी माझी नात लाडकी आहे. जे काय तिला हवं ते मी तिला देतो, जे काय हट्ट आहे त्याचे मी पुरवतो. आणि मोस्टली तिला जास्त करून रिक्षामधून फिरायला खूप आवडतं. बाहेर गेल्यावर पटकन ती रिक्षाला हात करते स्वतः. म्हणजे जसं काय लागलं ना तिला आता हा करते, हा म्हणून सांगते मला ती रिक्षा. मग रिक्षामध्ये बसून आम्ही एक राऊंड मारून येतो. त्याच्यानंतर मग कधी गार्डन मध्ये घेऊन जाऊन सगळ्या झाडं फुलं असे त्यांच्याशी त्याची ओळख करून देतो मी त्याला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून दाखवतो तिला. त्याप्रमाणे ती करते. महत्वाचं म्हणजे ती करते तसं अगदी जसं आम्ही करू ना, जसं आपण म्हणू एखादं कॉपी कॅट आहे त्याप्रमाणे ती करते अगदी. काही कुठलीही गोष्ट सोडत नाही. म्हणजे इतकी सुंदर आणि इतकी लाडकी आहे ना, फारच लाडकी आहे. कळतंच तुमच्या बोलण्यात. माझे डोळे पण भरून आले तिला. म्हणजे मी त्याच्यासाठी मी गाणं सुद्धा बनवलं की जस्ट आम्ही गप्पा मारता मारता मला एक सुचलं बोलायला, त्याप्रमाणे बोलत गेलो मी त्याच्यावर. अरे आम्हाला ऐकवा ना प्लीज. ठीक आहे चालेल. अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड, अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड, काऊ आली चिऊ आली अभिज्ञाला भेटायला. हे अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड, हे अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड. हत्ती आला एलिफंट कसा करतो, अरे बापरे घोडा पण आला कसा करतो घोडा. असे हत्ती आला घोडा आला अभिज्ञाला भेटायला. हे अभिज्ञा राणी गाते गाणी गोड गोड. अशा प्रकारे मी तिचं एक मनोरंजन करतो. ती असं गाणं बोलता बोलता ती झोपून जाते. किती गोड, किती सुंदर आहे. झोपते आणि वा 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 वा. आणि ती छान तुम्हाला फार रिस्पॉन्स देते ना. आणि त्यामुळे मी हे तिच्याबद्दल इनिशिएटिव्ह जास्त घेतलं. वा वा. आणि काय काय अजून गमती जमती करते? गमती जमती म्हणजे पूर्ण सकाळपासून 1 मिनिट खाली अशी बसत नाही. सतत हाताला धरते आपल्या आणि चालायला लागते. आजोबांचा असं 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 करून हात पकडते की चला. आणि तिला काय आता आरशापुढे उभे राहायचं आणि तिला साडवा हातावर घ्यायचं आणि जो जो असं करायचं. तिला ती हौस आहे. म्हणजे हुक्की आली ना की आजोबांचा चष्मा काढून टाकणार आणि त्यांना सांगणार घ्या आणि मला चला बेडरूम मध्ये आणि फिर तसं कर. तिला ते खूप आवडतं जो जो करायला. सगळ्यांना बिझी ठेवते. सगळ्यांना बिझी ठेवते. आज आपण आलो आहोत छोटूशा अभिज्ञाच्या घरी आणि आता तिच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारणार आहोत. तर इथे जवळपास सगळेच अनुभवी आहेत. तर अभिज्ञाचे आई बाबा नवीन पेरेंट्स आहेत. आता नवीन नवीन सगळं शिकतायत. अर्थातच काही गोष्टी चुकतात, काही गोष्टी अगदी बरोबर होतात. असं शिकत शिकतच ते छान संगोपन करतील अभिज्ञाचं, याबद्दल काही शंका नाही. पण ह्या वेळेला तुमच्या मनात त्यांच्याबद्दल जे काही असेल, त्यांचं कौतुक करायचं असल्यास ते करू शकता, किंवा कान उघडणी करायची असल्यास, एखादी गोष्ट त्यांनी अभिज्ञाच्या बाबतीत केलेली तुम्हाला पटली नसल्यास तीही तुम्ही बोलून दाखवू शकता. या गोष्टी आपण सहसा बोलून दाखवत नाही, पण ही संधी आम्ही तुम्हाला देतो. याचं नाव आहे किती सांगायचंय मला. या आमच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातलं सगळं जे आजपर्यंत कदाचित बोलून दाखवलं नाहीये दोघांनाही, ते तुम्ही बोलून दाखवू शकता. पण ह्यांना मात्र फक्त या स्माइलीजच्या मार्फत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्या लागणार आहेत. तर ह्या घ्या तुमच्या प्रतिक्रिया, रिॲक्शन्स तुमच्या. ओके, कोण सुरू करताय? तिने नेहा तर आता व्यवस्थित सगळं करते, पण अजून तिने व्यवस्थित तिचं करावं असं मला वाटतं. तिला भूक लागायच्या आधी तिने तिचं व्यवस्थित करून तयार राहावं, म्हणजे ती रडणार नाही आणि चिडणार नाही. एकदा चिडली का मग ती काही खायला मागत नाही. तर एवढं मात्र तिने व्यवस्थित करावं. जरा आधी पाळल्या पाहिजे. हा, वेळा आधी पाळल्या पाहिजे. हा, ती झोपलेली असली की आपण पटापट सगळं आवरून घ्यावं. आराम मिळतच नाही आईला, पण तेवढ्यातल्या तेवढ्यात करावं असं माझी इच्छा आहे, बाकी काही नाही. ओके ओके. नेहा, काय प्रतिक्रिया याच्यावर? नक्की. ओके. आणि काय प्रतिक्रिया बाबा? अजून कोणाला काय सांगायचंय? मी आता अभिज्ञाला 13 महिने झालेत. मी ऑब्झर्व केलंय की अभिज्ञा म्हणजे फक्त जास्त तुझ्याकडे जाते आणि आजोबाकडेच जाते. तर तिला अशी सवय केली पाहिजे, ती सगळ्यांकडे राहिली पाहिजे. कारण मी असं बघितलेलं आहे की जास्त ती अभिषेककडे पण, म्हणजे मी 1-2दा असं ऑब्झर्व केलंय की ते रडते तर त्यांना दे म्हणून सांगितलेलं आहे, पण ते बोलले की ते त्यांच्याकडे जात नाहीये. तर त्यांच्याकडे पण जायला पाहिजे आणि आमच्याकडे पण यायला पाहिजे. म्हणजे असं सगळ्यांकडे तिने राहिलं पाहिजे. एकदम तुमच्या दोघांची सवय करून देऊ नका तिला. त्यामुळे तुला पण त्रास होतो आणि नंतर मग ते हे पण नाही. सगळ्यांकडे जायला पाहिजे एवढंच माझ्याला सांगणार. ओके. काय प्रतिक्रिया? ओके. काय प्रतिक्रिया बाबा? का वाटतं तुमच्याकडे का राहत नाही अभिज्ञा? अभिज्ञाला आईची जास्त सवय लागलेली आहे. त्या हिशोबाने
तिला जास्त खेळणं आणि उड्या मारणं ह्या जास्त गोष्टी आवडतात, त्या मी कमी करतो तिच्यामुळे तिच्या बरं. बाबतीत. ओके, अजून कोणाला काय सांगायचंय? आई? मला एकच म्हणणं आहे की त्यांनी जावयांनी पण जरा थोडं हेल्प केली पाहिजे. ओके ओके, ती कमी करतात असं वाटतं? म्हणजे ते करत असतील पण ती पण जात नाही, तर त्यांना पण तिने हे केलं पाहिजे, म्हणजे इन्व्हॉल्व करून हां. घेतलं पाहिजे. काय वाटतं आई? ओके. बाबा, सासूबाईंनी सांगितल्यावर काय करतात हात जोडल्या पलीकडे? तर आता वेळ आहे एकमेकांना प्रॉमिस करण्याची. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे आणि अभिज्ञाच्या साक्षीने तुम्ही एकमेकांना काय प्रॉमिस करणार आहात? हात धरून प्रॉमिस करा बरं. मी 1 वर्षापर्यंत आतापर्यंत त्यांना वेळ देऊ शकली नाही, तर आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला पूर्ण वेळ देत जाईन आणि हिला सुद्धा तेवढा तसाच वेळ देत जाईन. तर दोघांची काळजी घे. हो. तुम्ही काय प्रॉमिस करा? तुला हे प्रॉमिस करतो की तुम्हा दोघांनाही प्रोटेक्ट करेल आणि जी पण तुझ्या इच्छा राहिल्या असतील ते सगळं पूर्ण करेल. ओके, बघू आपण. असं त्यांचं म्हणणं होतं. बघू. आता बोलतोय. चला, अभिज्ञाच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूयात. इथे काही गोष्टी आम्ही झाकून ठेवल्या आहेत. त्या सगळ्या रुमालांवरती नंबर्स आहेत. तुम्हाला 1 मिनिटांची वेळ दिली जाईल. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट बघून घ्यायच्या आहेत. प्रत्येक वस्तूच्या शेजारी त्याचं नावही लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 1 मिनिट संपल्यावर तुम्हाला हे परत सगळं झाकून ठेवायचं आहे. जसंच्या तसं. तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला या बोलमधल्या चिठ्ठ्या उचलायच्या. त्यामध्ये या वस्तूचं नाव लिहिलेलं असेल. ती वस्तू कुठल्या नंबर खाली आहे हा नंबर जोरात जाहीर करायचा आहे. तो रुमाल उचलून बघायचा आहे. जर उत्तर बरोबर असलं तर रुमाल बाजूलाच ठेवायचा आहे. उत्तर चुकलं तर परत झाकून ठेवायचं आणि परत अटेम्प्ट करायची दुसरी चिठ्ठी. ठीक आहे? 6 गोष्टी तुम्हाला बरोबर ओळखायच्या आहेत. एका चिठ्ठीला एकच चान्स मिळणार आहे, त्यामुळे डिस्कस करूनच उघडा. ठीक आहे? अशा तुम्हाला 6 गोष्टी बरोबर ओळखायच्या आहेत 2 मिनिटांच्या वेळेत. जर तुम्ही तसं करू शकला तर तुम्ही अभिज्ञासाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. आणि वेळ संपली. ओके, तर तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. उडीद डाळ. उडीद डाळ 9. 9. चेक करा. येस, करेक्ट. नेक्स्ट. काळी उडीद डाळ. काळी उडीद डाळ. 8 नंबर. चेक करा. फॅन्टॅस्टिक. तूर डाळ. तूर डाळ 5 नंबर. 5 नंबर बघा. राईट. नेक्स्ट. काळे वटाणे. काळे वाटाणे. व्हेरी नाईस. चणे 12 नंबर. 12 नंबर. करेक्ट. अख्खी मसूर. अख्खे मसूर 4 नंबर. 4 नंबर बघा. फॅन्टॅस्टिक. बारीक चवळी. 1 नंबर. 1 नंबर. 1 नंबर. वा वा. मिक्स डाळ. मिक्स डाळ 11 नंबर. 11 नंबर. फॅन्टॅस्टिक. वा, सगळंच बरोबर आहे. मसूर डाळ. 10 नंबर. फॅन्टॅस्टिक. ओके, शेवटचे 30 सेकंद उरले. काबुली चणे. काबुली 7 चणे 7 नंबर. फॅन्टॅस्टिक. शेवटचे 10 सेकंद उरले. चना डाळ. 10, चना डाळ. 9, 8, 7, 3 नंबर. 5, 4, 3, 2, 1. जवळपास सगळं तुम्ही नीट ओळखलं आहे. क्या बात है. अमेझिंग. तुम्ही जिंकला आहात अभिज्ञासाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा अभिज्ञाला आणि माने कुटुंबियांना आज आपण भेटलो. आशा आहे तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल. अशाच एका पिटुकलीला पुढच्या भागात आपल्या नवरात्रीच्या खास भागात भेटणार आहोत. आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.